नमस्कार शेतकरी मित्रांनो, फार्मर्स वर्ल्ड या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, पीएम किसान योजनेचे 4,000 कोणत्या दिवशी व कोणत्या तारखेला व कोणत्या वेळेला जमा होईल, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. परंतु मित्रांनो, तारीख ही निश्चित नसते व वेळही निश्चित नसते. परंतु कोणत्या महिन्यामध्ये हे हप्ते पडू शकतात, हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. शेतकरी हा देशाचा कणा आहे. त्यांच्या कल्याणासाठी भारत सरकारने अनेक योजना राबवल्या आहेत. त्यापैकी एक महत्वाची योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना. या योजनेद्वारे देशातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळत आहे. आज आपण या योजनेची सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. योजनेची मूलभूत माहिती. पीएम किसान योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकरी कुटुंबाला वार्षिक 6,000 रुपये दिले जातात. ही रक्कम 3 समान हप्त्यामध्ये प्रत्येकी 2,000 रुपये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जात असते. या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांचे जीवनमान उंचावणे व शेती क्षेत्रात गुंतवणूक वाढवणे हा आहे. या योजनेमध्ये लाभार्थ्यांची निवड कशी होती ते बघूया. सर्व छोटे आणि सीमांत शेतकरी कुटुंबे ज्यांच्याकडे 2 हेक्टर पर्यंत जमीन आहे, शेत जमिनीची मालकी असणे आवश्यक आहे. कुटुंबातील 18 वर्षांवरील सदस्य अर्ज करू शकतात. आधार कार्ड आणि बँक खाते असणे अनिवार्य आहे. केवायसी अपडेट असणे आवश्यक. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कोणकोणत्या पद्धतीने अर्ज करावा हे बघूया. ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते पण बघूया. पीएम किसान पोर्टलवर जा. www.pmkisan.government.in वर ह्या वेबसाईटवर क्लिक केल्यावर फार्मर कॉर्नरवर क्लिक करा. नवीन नोंदणीसाठी विकल्प निवडा व आवश्यक माहिती भरा. आधार क्रमांक आणि बँक खात्याची माहिती द्या. सबमिट करा किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजे सीएससी द्वारे सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. जवळच्या सीएससी केंद्रात जा. आवश्यक कागदपत्रे सादर करा. ऑपरेटरकडून मालकी दाखला, बँक पासबुक, मतदार ओळखपत्र व मोबाईल नंबर हा आधार कार्डशी लिंक असणे हे गरजेचं आहे. लाभार्थी यादी तपासणे. ती कशी तपासायची ते पण बघून घेऊया. आपले नाव लाभार्थी यादीत आहे की नाही हे पाहण्यासाठी 1 म्हणजे पीएम किसान पोर्टलवर जा. 2 बेनिफिशरी लिस्टवर क्लिक करा. 3 राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडा. 4 आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल नंबर टाका व शोध बटणावर क्लिक करा. योजनेचे फायदे काय ते बघूया. नियमित आर्थिक मदत, शेती खर्चासाठी आर्थिक पाठबळ, बँकिंग सुविधाशी जोडले जाणे, डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन, थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच महाडीबीटीद्वारे, पारदर्शक व्यवस्था. आणि यामध्ये महत्वाचं आहे ते म्हणजेच केवायसी अपडेट. ते काय ते बघूया. नियमित केवायसी अपडेट करणे हे महत्वाचे आहे. बँक खाते आणि आधार लिंक असणे हे आवश्यक आहे. मोबाईल नंबर अपडेट ठेवा. आणि हप्ते मिळण्याबाबत आता हे महत्वाचा मुद्दा आहे. एप्रिल जुलै पहिला हप्ता, ऑगस्ट नोव्हेंबर दुसरा हप्ता व डिसेंबर मार्च हा तिसरा हप्ता. या पोर्टलवरील तक्रार नोंदणी विभाग म्हणजे जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय. आणि या योजनेतून वगळलेले कोणकोणते घटक आहेत ते बघूया. संस्थात्मक जमीनधारक, माजी आणि वर्तमान संविधानिक पदधारक, आयकरदाते, निवृत्ती वेतनधारक, दरमहा 10,000 रुपयांपेक्षा जास्त, व्यावसायिक संस्थांचे कर्मचारी. आणि यामध्ये भविष्यातील काय काय संधी आहे हे बघूया. डिजिटल शेती प्लॅटफॉर्मशी जोडणी, किसान क्रेडिट कार्ड सुविधा, विमा योजनांची एकात्मिकता, कृषी तंत्रज्ञान प्रशिक्षण. व यामध्ये शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची सूचना आहे ती काय बघूया. नियमित माहिती अपडेट करा. बँक खाते सक्रिय ठेवा. योजनेच्या वेबसाईटला नियमित भेट द्या. स्थानिक कृषी कार्यालयाशी संपर्कात राहा व बनावट एजंट पासून सावध राहा. हे पण खूप गरजेचं आहे. ही योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्वपूर्ण पाऊल आहे. योजनेचा योग्य लाभ घेण्यासाठी ही सर्व माहिती उपयुक्त ठरेल. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधा.